नमस्कार मित्रांनो, आज आपण बेंदवाडी या गावी आलेलो आहे. सकाळचे 9 वाजता आहे आणि आपण मका पीक पाहणीसाठी बेंदवाडी गावातील प्रगतीशील शेतकरी प्रेमसिंग बेडवाल यांच्या मळ्यात आलो आहे आणि त्यांनी 3499 हे सीड वापरलेलं आहे, जे राशी कंपनीचं आहे. त्याचे अतिशय भारी पीक आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. इथं मक्याचे कणीस वगैरे लावलेले आहे आणि आज आपण या कार्यक्रमाला हजर होतो. त्यावेळेस शेतकऱ्यांचं आपल्याला मनोगत घ्यायचं आहे की शेतकरी काय याच्यात कोणते खतं टाकले त्यांच्या पद्धतीनं जाणून घेऊया. मित्रांनो, आपला परिचय द्या. माझं नाव करण प्रेमसिंग बेडवा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये जे आहे राशी कंपनीचं 3499 हे वाण लावलं होतं. तर आपण बघू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीनं कणीस त्याचं तयार झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या वाणाची निवड का बरं करावी, तर प्रथम आपण बघू शकता की प्रत्येक ताटाला 2-2 कणस या ठिकाणी तयार झालेले आहे आणि शिवाय याच्यामध्ये प्रत्येक कणसामध्ये 8 रावळी आपल्याला याच्यामध्ये दिसतात आणि प्रत्येक कणसामागे 10 ते 15 ग्राम इतर वाणापेक्षा आपल्याला शिल्लक वजन या ठिकाणी भेटते. त्यामुळे जास्त उत्पादन आपल्याला या वाणाचं भेटतं. तर अपेक्षित उत्पादन जे आहे या ठिकाणी 40 क्विंटल आपल्याला या ठिकाणी भेटू शकते. याचं खत नियोजन कसं आहे? कोणते खताचे डोस दिले वगैरे? तर खताचं नियोजन जे आहे ते याला 2 डोस झालेले आहे. सुरुवातीला 10-26-26 आणि दुसरा डोस पण आपण जे आहे 9-24-24 ह्या पद्धतीने 2 डोस घेतले होते. तर 2 डोसमध्ये बाकी वॉटर सोल्युबल खतं असतील, जे पोषण खत आहे 0050 असेल, 05234 असेल, हे खत आपण या दिलेले आहे. तुम्हाला याच्यात काय दुसऱ्या मक्याच्या पिकात आणि याच्यात काय बदल वाटला? पिकात म्हणजे आपल्याला या प्रत्येक ताटाला 2-2 कणस दिसत आहे, ते परिपूर्ण 2 तयार झालेले आहे. इतर वाणामध्ये आपल्याला एकच कणस दिसतील आणि शिवाय एका कणसामध्ये 8 रवळी आहे. वाण जे आहे त्याच्यामध्ये 14 ते 16 वळी आपल्याला दिसतात. बरोबर आहे. आता अंदाजे तुमचं हिशोबाने एकरी किती उत्पन्न आलं पाहिजे? एकरी उत्पादन जर आताच्या हिशोबाने जर बघितलं तर 40 क्विंटल उत्पादन हे अपेक्षित आहे आपल्याला. 40 प्लसच शक्यतो जास्त येऊ शकतं. एकरी खर्च किती आलाय? एकरी खर्च आपल्याला एक 8 ते 10 हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे. दुसऱ्या पिकापेक्षा जास्त खत पाणी वगैरे लागतं का कमी लागतं? नाही, ही जी व्हरायटी आहे म्हणजे महत्वाचं याची जी गुणधर्म आहे, तुम्हाला म्हणजे जर्मिनेशन जवळपास 100% जर्मिनेशन आपल्याला या वाणाचं भेटेल. बरं, आळी वगैरे साठी काही फवारणी करावं लागतं? आळीसाठी आता ही जी आळी आहे तर मका पिकावर प्रमुख आळी जी लष्कर अळी आहे ती सातत्याने आपल्याला दिसत आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 2 फवारण्या करणं गरजेचंच आहे. चालेल, थँक्यू, धन्यवाद.